ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबईमध्ये लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे। त्यानंतर निकम यांनी मुंबादेवीचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडलाय। उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आणि मातोश्री आमचं दैवत होतं, विजयी उमेदवाराची मासाहेब आरती करायच्या, पण आता मातोश्रीमध्ये काय चाललंय अशा शब्दात रामदास कदमांनी निशाणा साधलाय। सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यातील आंबेरी गावात ठाकरे गटाच्या 150 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय आणि संपूर्ण गावातील 90% लोकांनी प्रवेश केल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय। कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी 10 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदेंच्या प्रचारार्थ कल्याणमध्ये मोदींची सभा होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे या ठिकाणी भव्य सभा घेणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली आहे। तर नारायण राणेंच्या प्रचार सभेसाठी मनसेचे बाळा नंदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। बाळासाहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री केलं तेव्हा उद्धव ठाकरेंना पोटदुखी झाली होती। त्यावेळेस रश्मी बहिणी उद्धव यांना म्हणायच्या की राणे जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केलाय। उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं असून ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तर अजित पवार शिरसोफळ सांगवी इथं कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची बार्शी इथं सभा होती आणि यावेळेस भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। ठाण्यामधील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली जाते। आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची देशाला दिशा देणारी निवडणूक आहे आणि त्यामुळे आता मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची मोठ्या प्रमाणात मतदान करा असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 2 वर्ष पायाला भिंगरी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरतात, त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समरजित घाटगे यांची कोल्हापूरमध्ये भेट झाली आहे। यावेळेस त्यांच्यामध्ये बंद खोलीमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। बीडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये माझा भाऊ माझी बहीण एवढंच बोललं जात आहे आणि बीडच्या खासदार कुठल्या विषयावर बोलल्यात का असा खडा सवाल मवियाचे बीडचे उमेदवार वैजनाथ सोनावणे यांनी केला आणि वडिलांनी सुरू केलेले 26 कारखाने मुंडेंनी बंद पाडलेत असा टोला सुद्धा सोनावणेंनी लगावलाय। तर बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 ते 25 एप्रिल दरम्यान 74 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 19 उमेदवारांचे 44 अर्ज बाद झालेत। 55 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेत। तर उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणामध्ये किती उमेदवार असतील हे स्पष्ट होणार आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांना निवडणूक खर्च नियंत्रण समितीने नोटीस पाठवली आहे। निवडणूक खर्च तपासणी दरम्यान अभिलेखांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे। मुंबईसह राज्याला उष्णतेचा तडाखा बसतोय आणि मुंबईचं कमाल तापमान 36 अंश तर ठाण्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि आजही कोकणमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज दिला आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा दिलाय। रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे।
राज्यामध्ये काही ठिकाणी तापमानानं 40°C टप्पा ओलांडला। वाढलेल्या उष्म्यामुळे राज्यामधील 184 जणांना उष्माघाताचा फटका बसलेला असला तरी मुंबईत अद्याप तरी एकाही रुग्णाची नोंद झालेली नाहीये। मालेगावच्या तापमानात पुन्हा 3 अंशाची वाढ झाली। मालेगावमधील तापमान 42 अंशावर पोहोचले तर मनमाडमधील तापमानाचा पारा हा 41 अंशावर पोहोचला असून सकाळी 11 वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यामधल्या वाई, शिरपूर, रिसोडसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाजीपाला आणि आंबा बागांचं खूप मोठं नुकसान झालंय। बीडच्या आष्टी शहरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तुकाराम बाबासाहेब गीते या कांदा आडत व्यापाराचे 350 पत्राचे शेड वादळी वाऱ्यानं उडून गेलेत। यामध्ये एक कामगार जखमी झालाय। त्यामुळे आता व्यापाऱ्यांचं तब्बल 20 लाखांचं नुकसान झालेलं आहे। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा भातसा जलाशयाची पाणीपातळी खालावली असली तरी 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन महापालिकेकडून करण्यात आलंय। तसंच यंदा पावसाळा वेळेत सुरू होण्याचा अंदाज असल्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार नसणार आहे। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये तर 9.80% पाणी शिल्लक आहे आणि छत्रपती संभाजीनगरसह पैठणला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला आपत्कालीन पंपानं पाणीपुरवठा करावा लागणार आहे। कोकणामधील हापूस आंबा देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आता डाक विभागानं फार्म टू फोक ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणली आहे। याद्वारे बागांमधून थेट देशविदेशातील आंबाप्रेमींना दर्जेदार हापूस घरापर्यंत पोहोचवता येणार आहे। वाशीमधील एपीएमसी बाजारामध्ये तूरडाळीची आवक घटल्यामुळे तूरडाळीच्या दरामध्ये गेल्या महिन्यापेक्षा 10% वाढ झाली आहे। त्यामुळे आता गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं आणि रोजच्या जेवणात वापरली जाणारी तूरडाळ ही आता 100 रुपये प्रति किलोच्या पार गेली आहे। राज्यामधील बाजारामध्ये कापसाचा भाव स्थिर आहे। आजही कापसाला प्रति क्विंटल 7200 ते 7700 रुपयांचा दरम्यान भाव मिळतोय आणि हे चढ उतार आणखी 2 ते 3 आठवड्यापर्यंत राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। सोयाबीनच्या भावामधील चढ उतार कायम आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 4200 ते 4600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आणि ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मक्याचे भाव पडल्यानंतर सुद्धा देशात मक्याचे भाव टिकून आहेत तर पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आणि त्यामुळे मक्याला 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। आल्याचे उत्पादन यंदा घटलेलं आहे तर लग्नसराईमध्ये सुद्धा आणि सणांमुळे आल्याला भाव चांगला मिळतोय। त्यामुळे आता आल्याचे भाव सरासरी 7000 ते 11000 रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत। कांदा निर्यात सुरू झाल्यानंतर दिंडोरीमधील उमराळे गावात जल्लोष करण्यात आलाय। भारती पवार यांच्या प्रचारादरम्यान पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळेस अब की बार मोदी सरकार अशा घोषणा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या। मुंबई नगरपालिकेनं गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली स्वच्छता मोहीम यापुढे सुद्धा सुरूच राहणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आहे आणि गेल्या 23 आठवड्यांपासून मुंबई महानगरमध्ये सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे। या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते। कोकण रेल्वे मार्गावर 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता वंदे भारतचा वेग मंदावणार असून सुमारे 8 तासांच्या प्रवासासाठी 10 तास लागणार आहेत। कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सारथी सेवा पुरवण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे आणि सारथी सेवा सुरू झाल्यास दिव्यांग प्रवाशांचे सामानाची ने-आण करण्यास हमालांची मदत मिळणार आहे। सारथी सेवेअंतर्गत दिव्यांग प्रवाशांना अटेंडंटसह मोफत व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली जाते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई विद्यापीठातर्फे आता 6, 7 आणि 13 मे रोजी घेण्यात येणाऱ्या सगळ्याच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तर या सगळ्या परीक्षांच्या सुधारित तारखा विद्यापीठानं एका पत्रकाद्वारे जाहीर देखील केल्यात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील अध्यासन प्रमुखांच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला। विद्यापीठानं विविध 11 अध्यासन प्राध्यापकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवलेत। नामनिर्देशित पद्धतीनं पदं भरली जाणार आहेत आणि वयवर्ष 60 ते 70 दरम्यानच्या प्राध्यापकांची 3 वर्षांसाठी अध्यासनाच्या प्राध्यापकपदी निवड केली जाणार आहे। विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाड आणि कंपनीची आर्थिक स्थिती खालावलेली असताना गोफस्ट कंपनीला आणखी एक धक्का बसला आहे। गोफस्ट कंपनीच्या 54 विमानांची नोंदणी 5 दिवसात रद्द होणार आहे। कंपनीच्या ताब्यातून विमानं जाणार असल्यामुळे पुढील काळामध्ये कंपनीची अवस्था आता आणखी बिकट होणार आहे।
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रोख रकमेची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आरपीएफची नेमणूक करण्याचे निर्देश ठाण्यामध्ये दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिलेत। निवडणुकीच्या दिवसामध्ये आरपीएफची कुमक वाढवावी असं देखील नमूद करण्यात आले। अहमदनगर शहरामधील कोटला परिसरामध्ये युवकावर गोळीबार करून कुऱ्हाडीनं आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला। तर हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला। तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदियामधील दासगाव रस्त्यावरील नीलज गावाजवळ 2 बाईकची धडक झाली आणि अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या धामण गावामध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं कुस्तीचा आखाडा रंगला होता। नेमका याच मंडपावर साप आढळून आल्यानं गोंधळही उडाला। मल्लांनी कुस्तीचा डाव अर्ध्यावर सोडला तर प्रेक्षकांची सुद्धा पळापळ झाली। सर्पमित्रांना सापाला पकडून अधिवासात सोडल्यानंतर स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आता नाशिकच्या देवळा येथील शेतकरी रस्त्यावर उतरलेत। वासुदेवाची वेशभूषा धारण करून ते गावोगावी जातात आणि मतदानाबाबत जनजागृती करतात। आर्थिक वर्षामध्ये तुळजाभवानी माता देवस्थानाला विक्रमी 66 कोटी 81 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आणि गेल्या वर्षी तब्बल 16 किलो सोनं आणि 270 किलो चांदी भक्तांनी देवीचरणी अर्पण केली आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये यंदा 12 कोटींची भरही पडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा कमंगर येथील मगीरबाबांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। मात्र यात्रेच्या तोंडावर पंचायत समितीनं टँकर देण्यास नकार दिलाय। शिवाय महावितरणानं यात्रेपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र तरी देखील दुरुस्ती न केल्यामुळे देवस्थान समितीच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली आहे।